नमस्कार, गोजेर किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्याला करायचं आहे चिंचवणी. आता उन्हाळा भरपूर असा कडक जाणवायला लागलेला आहे आणि शरीराला थंडावा देणारं हे चिंचवणी तुम्ही कधी खाल्लं आहे का? तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. तर आता भरपूर अशा मार्केटमध्ये देखील चिंचा येतात आणि खेडेगावाला तर भरपूर अशा झाडांना चिंचा दिसतात बघा. चिंचा दिसल्या की असं खावी वाटते किंवा तोंडाला पाणी सुटतं. तर आज आपण अशाच पद्धतीमध्ये छानपैकी पदार्थ करणार आहोत चिंचवणी. तर चला तयारी करूया. तर ताजा पातीचा आपण लसूण देखील घेऊया आणि थोडासा कढीपत्ता देखील घेऊया आपण. उन्हाळ्यामध्ये आता कढीपत्ता देखील चांगला आलेला आहे आपला, हिरवागार असा. तर आपण इथे आताच ताजा असा लसूण आणलेला आहे आणि ओलाच लसूण चवीला खूप छान लागतो. आता हा लसूण आता आपण सोलून घेऊया आणि ताजाच असा आपण कढीपत्ता देखील घेतलेला आहे. हे पहा, छानपैकी असा ओला लसूण आहे आणि ओल्या लसणाची चव छान लागते. हे पहा, ते एक कांडी आपण घेतलेली आहे फोडणीसाठी कढीपत्ता आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता देठा आपण काढून घेऊया. तर हे सर्व हे वाटण करून घेऊया आपण आता पाट्यावरती. तो ओल्या पातीचा लसणाचा वास खूप छान येतो. मस्तपैकी ताजा असा लसूण आहे आणि हिरवी मिरची आता आपण थोडी ठेचून घेऊया, कारण काय जाड सालीची आहे ना, मग थोडीशी ठेचल्यावरती पटकन वाटली जाईल. आणि मस्तपैकी अशी आंबट गोड चवीची अशी चिंचवणी छान लागते. आणि पाणी देखील आपण काढून घेऊया. इथे आपण चिंच घेतलेली आहे आणि चिंच एक अर्धा एक तास झाले आपण भिजत ठेवली होती आणि चांगली भिजली आहे बघा. तर अशी चिंच थोडीशी आधी भिजून ठेवायची, म्हणजे चांगली मऊसूद होते, त्यातला गर चांगला निघला जातो. हे पहा, तर सर्व असं ना चिंचोके आपण काढून घेऊया. चिंच आपण इथे कोळ काढून घेतलेला आहे आणि इथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. एक 2-3 चमचे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, ते टाकून घेऊया. तर ते देखील आपण हाताने सर्व मिक्स करून घेऊया, म्हणजे गुठळी राहणार नाही. आता यामध्ये आपण पाणी टाकूया. हे पहा, चिंच आणि बेसन पीठ आपण इथे चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता आपण चूल पेटून घेऊया. कढई ठेवून घेऊया. तेल टाकून घेऊया आपण. तेल गरम झालेलं आहे, मोहरी टाकून घेऊया. मोहरी चांगली तडतडली आहे, तर यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया. हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊया. थोडीशी हळद, मस्तपैकी असा खमंग वास येत आहे. आता यामध्ये आपण जे चिंच आणि बेसन पीठ केलं होतं मिक्स, ते टाकून घेऊया. थोडंसं ढवळून घेऊया. पाणी टाकून घेऊया. जास्त घट्ट पण नाही करायची आणि पातळ पण नाही करायची, मीडियममध्ये करायची. अर्धा चम्मच आपण काश्मीरी लाल तिखट वापरूया. आता यामध्ये आपण गूळ घेतलेला आहे तो टाकून घेऊया आणि ढवळून घेऊया आपण थोडंसं. तर गूळ चांगला आपल्याला विरघळून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये.
चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. ही चिंचवणी खूप छान लागते. तुम्ही नक्कीच या उन्हाळ्यामध्ये अशी चिंचवणी करून पहा. हिरवी मिरचीमध्ये देखील करतात किंवा लाल तिखटामध्ये देखील करतात. यामध्ये आपण जिरे पावडर घेतलेली आहे ती टाकून घेऊया. आता चिंचवणीला आपण चांगली उकळी आणूया. आता उकळी फुटायला लागेल ना तर तशी दाटसर व्हायला सुरुवात होईल. कोथिंबीर काढूया आपण थोडीशी. चिंचवणीला चांगली उकळी यायला लागलेली आहे. वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. तर आपल्या चिंचवणीला चांगली उकळी आलेली आहे. आता एक 5-1 मिनटं चांगली मंद आचेवरती आपल्याला उकळून द्यायची आहे. जास्त आपण घट्ट पण नाही केलेली आणि पातळ पण नाही केलेली. आणि एक 5 मिनटं आपण चांगली मंद आचेवरती आता उकळून देऊया. तर आपलं चिंचवणी इथे चांगलं उकळलं गेलं आहे. आता खाली उतरून घेऊया आपण. आपलं चिंचवणी इथे झालेलं आहे आणि चिंचवणी आपण मस्तपैकी असं भाताबरोबर खाणार आहोत. छानपैकी आंबट गोड चवीचं शरीराला थंडावा निर्माण करणारं चिंचवणी आपल्या इथे तयार झालेलं आहे. आणि एका वाटीमध्ये आपण असं प्यायला घ्यायचं. मस्तपैकी मिटक्या मारत मारत प्यायचं आणि सुवास देखील खूप छान येतो बरं का. तर आपलं चिंचवणी येथे तयार झालेलं आहे आणि भात तुम्ही भाकरी बरोबर खा, चपाती बरोबर खा. बरोबर लसणाच्या पातीचा कांदा घेतलेला आहे खायला. खरं सांगू का, इतकं सुंदर झालेलं आहे ना. मस्तपैकी अशी आंबट गोड चव आहे. या उन्हाळ्यामध्ये असं चिंचवणी करायला तुम्ही अजिबात विसरू नका. नक्कीच करा. इतकं चवीला छान लागतं. भाकरीबरोबर कुस्करून देखील खाऊ शकता. इतकं सुंदर झालेलं आहे. तर या सर्वांनी चिंचवणी खायला. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा या उन्हाळ्यामध्ये. आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.